वेलकम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे बायोन ट्रेडर या चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत थोडा ॲनलाइज मार्केटचा. आज ग्लोबल कंडिशनमुळे आज मार्केट आपलं जी न्यूज पडत आहे थोडीफार हेच नाही, थोडीफार म्हणजे की 1% फक्त वरती आलं. ठीक आहे, चल तर आपण डेली बघू. आपण पहिला हा जो चॅनल मारला, चॅनल त्याने ब्रेक केला आहे, बरोबर. ब्रेक केला आहे त्याचा नवीन थोडा शार्प बनतोय. हा वॅलिड पकडला जाणार नाही, थोडा त्याला डिस्टन्स करू दे, आपण बनवू. ओके, आता आपण डेली बघतोय. डेलीमध्ये आपण रिट्रेसमेंट पण अशी 50% म्हणजे इथे 60% इकडे आहे. त्याला ट्रेस पुन्हा पडायचं असेल, पुन्हा ताकदीने पडायचं असेल तर 25,400पर्यंत किंवा 25,700पर्यंत तरी त्याला यावं लागेल. कारण का ज्यांनी इथे शॉर्ट केला आहे, इथे शॉर्ट केला आहे, प्रॉफिट चालू असणार. त्यामुळे त्यांची प्रॉफिट बुकिंग म्हणा की शॉर्ट कवरिंग म्हणा, शॉर्ट कवरिंग ती इथपर्यंत ते घेऊन येणार मार्केट. तर पुन्हा नवीन नवीन फ्रेश सेलर येणार, ते इथे घेऊन येतील त्या मार्केटला. ते कसं होईल माहिती आहे, असं असं आहे ते इथे थोडा टाईमपास आणि खाली असा. तर आता उद्यासाठी आपण मार्केटमध्ये बघू काय सीन होऊ शकतो. टाकू 10 मिनटावर बघू. मार्केट आज पूर्ण त्याच्यामुळे एवढी मुवमेंट दिली नाही. तर अप गेलाय पहिला. टॅप करला पण आय थिंक एफ तर त्यानंतर दुसरं 25,400पर्यंत घेईल असं म्हणणं आहे. हे हा तुम्हाला एक दाखवता राहिला बघा. तुम्हाला बोल बँक निफ्टीचं वाटते रिझन आहे बघा. पुन्हा या काळाला टच करायला येईल, त्यानंतर तो तर इथपर्यंत येऊ शकतो पहिला. म्हणजे स्टॉकच पकडा 50% इकडेच होत आहे आपला 25,900 500च्या. ऑर्डर ब्लॉक आणि एफ पर्यंत तो येऊ शकतो. शॉर्ट कवरिंग आली तर ती निघून जाईल पर्यंत. शॉर्ट कवरिंग तर सांग आली कवरिंग वरती यायचं विषय तर शॉर्ट बाहेर कोण नाही, कुठे बोलले तरी बाहेर नसणार असतील ते. ओके, जे नवीन नवीन असतील. तर बँक निफ्टी बघू तर काय. ट्रेड लाईन जरी ब्रेक केली तरी तो कंटिन्यू करू शकतो. कसं आहे
ट्रेड लाईन हल्ली वर्क होत नाही. जर झाली तर ब्रेक करते, फसवते आणि पुन्हा तिकडे वरती घेऊन जाते. की ट्रॅप ट्रेडिंग चालू आहे सध्या. ट्रॅप ट्रेडिंग होत नाही. मार्केट खूप पीसफुली चालतो. काय झालं आहे, नवीन इन्व्हेस्टर आले त्यांना ट्रॅप करायचं आहे. परत नवीन नवीन रूल्स काढत आहेत. काय बोलणार. परत सर्वात मोठं रिझन आहे मार्केट पडायला, ग्लोबल वॉर चालू आहे. वॉर म्हणजे वॉरमुळे होत नाही, वॉरच्या जे पडत आहेत, जे पडत आहेत त्यामुळे ते ते अरेबियन सी वरती जहाज होते ट्रेडच्या, त्याच्यात अटॅक केला काय काय जहाजांवरती. तर त्या जहाजांवरती अटॅक केल्यामुळे 1 ट्रिलियनचा लॉस झाला आहे. त्यांच्या त्या बोटी होत्या त्याच्या, टोटल लॉस $1 ट्रिलियन. हे किती मोठा लॉस झाला आहे तुम्ही विचार करा. त्यामुळे ट्रेड थांबवला आहे. परत तिकडे एक्सपोर्ट पण थांबवला आहे सगळ्या कंपनीने, सगळ्या कंपनी म्हणा सगळ्या देशांनी. तर त्यामुळे होतो आहे. आणि मोठा सर्वात इशू आहे जर अरेबियन सीमध्ये जर अटॅक राहिलाच चालू, आणि जर समजा तिकडून आपल्याला जर कोल फिरून जावं लागलं पूर्ण, तो शॉर्टकट नाही भेटला आपल्याला, तो रूट नाही भेटला, शॉर्टकट असा नाही, तो रूट नाही भेटला, तर एवढा फिरून जायचं म्हणजे खर्च, आपला एक्सपेन्स, आपला डॉलर खर्च जास्त होणार. डॉलर खर्च जास्त झाला तर आपलं ट्रेड डेफिसिट अकाउंट असतं आपलं, डॉलरचे आपले साठा असतो तो कमी होणार. तो कमी झाला की आपला रुपया कमजोर होणार. रुपया कमजोर झाला की इन्फ्लेशन येणार. आणि आपण सध्या चालू आहे हाय ह्याच्यावरती, काय बोलतो त्याला, हाय इंटरेस्ट रेटवरती. आणि जर इन्फ्लेशन आपल्याला कंट्रोल नाही झालं तर मग ते ग्लोबली इफेक्ट करणार आपला रुपया कमजोर होणार. सगळं बोलत ना तसं बघायला गेलात ना तर सगळं वर्ल्ड कनेक्टेड असतं. बस कनेक्टेड आहे तिथे. असं आपल्याला वाटतं की ते वॉर चालू आहे, काय फरक पडत, सगळं कनेक्टेड आहे. आपण एकदा 2-3 दिवसामध्ये बघू, आपण बॉन्ड यील्डवरती पण व्हिडिओ बनवू. कारण सर्वात मार्केटला मेजर मूव देणारं बॉन्ड मार्केट असतं. सर्व आपलं शेअर मार्केट हे बॉन्ड मार्केटवर चालतं. जसं मार्केट जर टॉपला असेल तर पैसा सगळा हे इन्व्हेस्ट असतो, पैसा काढून बॉन्डमध्ये टाकतात. बॉन्ड यील्ड जसा वाढत लागतं त्याप्रमाणे. जर समजा आपलं मार्केट आता क्रॅश व्हायला चालू झालं, बॉटमला आलं, त्यांना वाटलं की त्याचा बॉटम असू शकतो, त्यांना मग ते बॉन्डमधून पैसे काढतात आणि स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतात. हा एक सायकल आहे. फक्त काय झालं आहे आता, हा वाला सायकल थोडा जास्त लांब खेचला गेला आहे, कारण का नवीन इन्व्हेस्टर आले आहेत थोडेफार. जास्त करून पब्लिककडे पैसा जास्त आला आहे, तो त्यांना इन्व्हेस्ट करायचा आहे. ते अफवा असते ना, तर यूट्यूब आला आहे त्यामुळे पब्लिकला कसं वाटतं की पैसा थोडाच फाटे, कशाला काम करायचं, थोडा टाईम बसायचं, इन्व्हेस्ट पैसे टाकायचे, तर काय पैसे रिटर्न भेटणार ते सेल करायचे, प्रॉफिटच होतो. लॉस असा कोणी बघत नाही. ते 2008चा क्रॅश बघा, त्यातल्या माणसांना विचारा लॉस काय असतो. सगळ्यांचे घराच्या घरं हादरले त्या टायमाला. त्या टायमाला आम्ही छोटे होतो, आम्हाला काय माहिती नव्हतं, पण ते आता त्याचा अभ्यास करून करून आम्हाला समजलं. चला आता आपण बँक निफ्टी बघू. बँक निफ्टी सीन, बँक निफ्टी आता पडलं झालं आता रिट्रेसमेंट कितीपर्यंत ते बघा, 50% येते तरी 52,312 आणि 52,800-900 पकडा. 900 हे 2 रजिस्टर पहिले बनतील त्याचे कोणाचे, रिवर्स फिरू शकतो खाली डेलीमध्ये. ओके. आणि जर 15 मिनटामध्ये बघायला गेलात, हा सपोर्ट तर बनतोच आहे. तिथं एफ यू जी बनली, ऑर्डर लो एफ यू जी दोन्ही पण आहे इकडे. एफ यू जी ही पण एफ यू जी, हा पण रजिस्टर बनू शकतो. कॅन्डल हा फेअर व्हॅल्यू रजिस्टर
पण मारू नंतर थोडा वरती आल्यानंतर, गरज नाही त्याची. पण 15 मिनटामध्ये बघू 15 मिनटामध्ये काय सीन आहे. तर आज 15 मिनटामध्ये मार्केटने पूर्णच्या पूर्ण इथे टाइमपास केला आहे बघा. सगळ्यांचे प्रीमियम खाल्ले. काहीच नंतर थोडीफार मुवमेंट दिली इथे. आज मीही ट्रेड केलेला पण आज मला लॉस झाला आहे. थोड्या दिवसांनी चालू करेनच ट्रेडचे पण त्याला, म्हणजे इंडियन मार्केटचे. सध्या मी फॉरेक्सचे टाकत. फॉरेक्सची जरा प्रॅक्टिस करतो कारण तिकडे एफ यू जी आणि प्रॉपर चालतात त्या मार्केटमध्ये. काही नाही, कधी कधी त्याला पण तो रिस्पेक्ट करत नाही. तुम्ही मार्केट बघायला रिस्पेक्ट इन्व्हेस्टमेंटला इन्व्हेस्टमेंट असलं काय आणि करलो. तर बघू 15 मिनटामध्ये. 15 मिनटामध्ये काय एवढी नाही दिली आज. फक्त एक दाखवत होता, मला आठवलं. हे बघा, तर हे ट्रेड लाईनला टच केलं ह्या आणि वरती आलाय. त्याला वर येतं ब्लॅक लाईनीपर्यंत जायचं. ब्लॅक लाईनला टच करून जेव्हा पुन्हा ट्रेड लाईन ब्रेक करेल तेव्हा त्याला डायरेक्ट सपोर्ट हा बघा हा आहे. त्यानंतर मध्ये कुठे सपोर्ट तर दिसत नाही मला. ते थांबला तर, नाहीतर मग डायरेक्ट इकडे ते आपल्याला इलेक्शन डेला सपोर्ट तिकडे. मध्ये कुठे सपोर्ट. ओके, त्याचं डेलीचं. तर उद्या आपण आजचा हाय आणि लो मार्क करू. काय म्हणणं आहे त्यांना पण डिसाईड करू की काय सीन आहे. पाचशे 600 पण परत मारत परत मारत वरती गेला. त्याच्या लास्टला ही कॅन्डल मारली तिकडे मला लॉस झाला आहे. इथे माझे लॉस घेऊन बसलो आहे मी. कारण का माझं असं म्हणणं होतं की 51,000 तोडतोय तर मला इथे फास्ट मूव्ह भेटली पाहिजे असं माझं म्हणणं होतं. पण ठीक आहे, त्यामुळे लॉस झाला मला. बघू आता होत आहे ते पण दिवसामध्ये बघू. कॅश मार्केट पण आहे, बॉन्ड मार्केट आहे, खूप पगार आहे. आपलं आय एन आर काय म्हणतोय बघूया. थोडासा स्ट्रॉंग झाला आहे. हा राजस्थान जर तोडला तर त्याला 24,100ला जाणार. 84,100ला म्हणजे ते 84 रुपये 100 रुपये 100 पैशापर्यंत जाणं भाग आहे इथपर्यंत. बघू कसं काय होतंय. काय जर कमजोर झाला आपला इव्हेंट काय आहेत. एफ एम सीचे मिनिट्स येणार आहेत. इन्फ्लेशन रेट मंथ ऑन मंथ येणार आहे. पर इन्फ्लेशन त्यावरती डॉलरची आपण चॅनलवर चला रात्री